नमस्कार. आवाज ऐकू येतो का माझा? हॅलो. आवाज ऐकू येतो का? आवाज ऐकू येतो का? आवाज ऐकू येतो का माझा? हा. आपण सुरू करूयात. 4 वाजता आहेत. परत एकदा मी विचारतो, माझा आवाज ऐकू येतो का? काही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा, आवाज ऐकू येतो का तो? हॅलो. हॅलो. हा, आवाज ऐकू येतो का माझा? आपण सुरू करू. नमस्कार. आज आपण महाभारतातील एका व्यक्तिरेखेवर, भीमावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मंडळी, महाभारत आणि रामायण हे जे 2 ग्रंथ आहेत, हे अतिशय श्रेष्ठ, पूज्य असे ग्रंथ आहेत. भारतीय संस्कृतीची धरोहर ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीच्या या ग्रंथांना हजारो वर्षापासून प्रातस्मरणीय, वंदनीय असं मानलं आहे. रामायणाची रचना वाल्मिकींनी केली आणि महाभारताची रचना व्यासांनी केली. महाभारताच्या या रचनेबद्दल, व्यासांच्या प्रतिभेबद्दल असं म्हटलं जातं, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यास मुनींनी जगातल्या सर्व प्रश्नांना स्पर्श केलाय. जगातल्या सर्व घडामोडींचा अंतर्भाव महाभारतात आहे. अशी एकही गोष्ट नाही की जी महाभारतात नाही. आणि जे आज काही घडतं आहे त्याचेही कुठेतरी मूळ आपल्याला महाभारतात सापडतात. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. महाभारताची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. किंबहुना ज्याला महाभारत आणि रामायण यांच्या कथा स्थूलमानाने माहिती नाहीत, तो भारतीयच नाही असं मी म्हणेन. आपण सगळे भारतीय आहोत. महाभारतातल्या ज्या कथानकांच्या मध्ये आपल्याला माणसांचे विविध पैलू, त्यांच्या स्वभावांचे विविध पैलू कळतात. रामायण आदर्श आहे. कसं आदर्श काय असतात, आदर्शाच्या परमोच्च कल्पना रामायणात आहे. आणि महाभारतामध्ये मात्र आदर्श आहेत, पण आदर्शाशिवाय माणसांच्या मध्ये कशा पद्धतीने वैरभाव आहे, सूड भावना कशी बळकट आहे, जीवनाची व्यामिश्रता, या सगळ्या गोष्टी महाभारतात आपल्याला पाहायला मिळतात. महाभारत हे थोडं तुमच्या आमच्या आजच्या सगळ्या परिस्थितीशी जवळचं असं वाटतं. आणि व्यासांनी सुद्धा यातल्या ज्या व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत त्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रंगवल्या आहेत. या व्यक्तिरेखांच्या मध्ये भीमाची व्यक्तिरेखा आज आपल्या समोर मांडायचा एक प्रयत्न आहे. मंडळी, भीम ही व्यक्तिरेखा व्यासांनी, मी तर म्हणेन, तब्येतीनं रंगवलेली आहे. महाभारताचा नायक होण्याच्या दृष्टीनं असलेली सगळे गुण, वैशिष्ट्य भीमात आहे. आपण महाभारतामध्ये पांडव कौरव यांच्या कथा ऐकतो. पांडवांच्या मध्ये अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धार आहे. तोच जवळपास वीर किंवा ज्याला नायक म्हणू आपण असा आहे, असं आपल्याला म्हणता येतं किंवा सगळेजण मानतात. तेही काही चूक आहे असं मी म्हणत नाही. कारण भारतीय कुरुक्षेत्रावरील ते जे युद्ध आहे ते कृष्णाच्या चातुर्याने अर्जुनाने बरोबर जिंकलं. पण भीमांच्या मध्ये ज्या गुणविशेषांच्या गोष्टी आहेत तिकडे थोडंसं काहीतरी दुर्लक्ष झालं म्हणा, किंवा आपलं तो थोडासा झाकळून गेला असं वाटतं. म्हणून मी तर असं म्हणेन की महाभारताचा खरा नायक भीम असू शकतो, असावा. आपण त्याचा विचार करायला हवा.
भीमाच्या जन्माच्या मोठ्या मजेशीर कहाणी आहे. आपल्याकडे चमत्कार खूप सांगितले जातात. भीम जेव्हा जन्माला आला आणि त्याचा पाय एका मोठ्या शिळेला लागला लहानपणी आणि त्या शिळेचा चक्काचूर झाला, अशी कथा आहे. आता हे अतिशयोक्त वाटू शकेल, पण याचा अर्थ असा की लहानपणापासूनच बलशाली वीरत्व भीमाच्या रक्तात आहे. आणि मग अशा अनेक लहानपणच्या गोष्टी भीमाच्या आहेत. कौरव पांडव जेव्हा लहानपणी एकत्र खेळत असत तेव्हा विशेषतः दुर्योधन आणि भीम यांच्यामधले जे खेळ असत ते नुसते खिलाडू वृत्तीचे असायचे नाहीत. दुर्योधनाला भीमाबद्दल आधीपासून जरा दुस्वास होता आणि मग भीमही काही कमी नव्हता. त्यांचं एकमेकाला नदीत जेव्हा ते पोहायला जायचे तेव्हा डुबवणं चालायचं, बुडवणं चालायचं. एकदा मग दुर्योधनाने तर भीमावर विषप्रयोग केला आणि त्याला त्या गंगेमध्ये बुडवलं, अशी कथा आहे. आणि मग तो भीम असा रसातळाला त्याच्या तळाशी गेला. तिथे वासुकीचं राज्य होतं, तिथे गेला. तिथे काही दिवस तो राहिला. वासुकीनी त्याला 10,000 हत्तीचं बळ दिलं, अशी कथा आहे. मुद्दा असा आहे की लहानपणापासूनच भीमाच्या बद्दलच्या शक्तीच्या गोष्टी महाभारतामध्ये येतात. भीम हा वायुपुत्र आहे. वृकोदर असेही एक त्याचं नाव आहे. भीमसेन असंही त्याला म्हटलं जातं. लहानपणापासूनच अन्यायाची जबरदस्त चीड असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सतत त्याला असं वाटायचं की आपल्यावर अन्याय होतोय, अगदी लहानपणापासून. तेव्हा राजपुत्र म्हणून कौरव पांडव हे एकत्र लहानपणी राहायचे तेव्हा दुर्योधनाची वागणूक थोडीशी वेगळी वाटायची. आणि दुर्योधनाच्या वागणुकीला कुठंतरी मोठ्यांचं पाठबळ आहे, म्हणजे धृतराष्ट्राचं, त्यांच्या वडिलांचं पाठबळ आहे, असं लहानपणापासून भीमाला वाटतंय. हे विशेष आहे. आणि म्हणून त्याला अन्यायाची चीड आहे. तो सतत म्हणतो की अन्याय करणं वाईट, अन्याय सहन करणं हे त्याहूनही वाईट. भीमाच्या व्यक्तिमत्वाचा हा अत्यंत महत्वाचा स्थायी भाव आहे. अगदी शेवटपर्यंत आपल्याला हे वैशिष्ट्य त्याचं दिसून येतं. आणि मग अशा पद्धतीनं लहानाचा मोठा तो होतोय. हळूहळू दुर्योधनाच्या मनामध्ये या पांडवांच्या बद्दल किलमिश आहे. हे राज्य त्यानं मिळूच नये, त्याच्यासाठी त्याच्या नाना खटपटी चालू आहेत. त्या लाक्षागृहामध्ये त्यांना कोंडून गोड बोलून तिथं पाठवलं आणि तिथून जाळून मारण्याचा प्रयत्न चालला होता. लाक्षागृहामध्ये बरेच दिवस त्यांचं वास्तव्य होतं पांडवांचं, अशी नोंद आहे. आणि तेव्हापासून भीमावर या सर्व पांडवांची ना आपल्या आईची म्हणजे कुंतीची रक्षण करण्याची जबाबदारी आहे. महाभारतात असा उल्लेख आहे की ज्यावेळी त्यांचं तिथे बरेच दिवस वास्तव्य होतं तेव्हा थोडीशी कुणकुण लागली होती कुंतीला पांडवांना विदुराकडून की काहीतरी दगाफटका इथे होऊ शकतो, सावध राहायला पाहिजे. आणि मग यांच्या रक्षणाची जिम्मेदारी भीमावर. अनेक दिवस भीम झोपत नव्हता, सतत रात्रंदिवस तो जागा राहायचा, अशी नोंद आहे आपल्या आईचं आणि भावंडांचं रक्षण करण्यासाठी. वीरवृत्ती, पौरुष हे भीमाचं वैशिष्ट्य असल्यामुळं त्याच्यावर नकळतपणे ही जबाबदारी आली आणि ती त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारली. यथावकाश लाक्षागृहातून पांडव आणि कुंती हे सही सलामत सुटले, ही कथा आपल्याला माहिती आहे. आणि मग ते थोडेसे परांगण अवस्थेतच रानावनात भटकू लागले. लगेच ते हस्तिनापुरात आले नाही. आणि त्यावेळी भीमाचं एक वेगळं रूप दिसतं. जेव्हा ते फिरत होते जंगलामध्ये तेव्हा हिडिंबा नावाची एक राक्षसी त्या जंगलामध्ये होती. हिडिंबा आणि हिडिंबा हे दोघं बहीण भाऊ होते. आणि ते तिथे त्यांचं राज्य होतं. त्या जंगलात ते सतत राहायचे. माणसांना मारून खाणं, राक्षसी क्रूर वृत्ती असलेले हे दोघं बहीण भाऊ. आणि मग योगायोगाने तिथे कोणती पांडवांच्या बरोबर आहे फिरते तेव्हा हिडिंबेनी भीमाला पाहिलं. भीमाचं वर्णन नाही महाभारतात. अतिशय देखणा, सुंदर, धष्टपुष्ट, उंच, वजनदार असा, रुंद छाती, मनगट मजबूत असलेला हा पुरुष. कोण्याही स्त्रीला पाहताच मोह वाटावा असा हा पुरुष. त्या राक्षसिनीला, त्या हिडिंबेला भीम आवडला. ती प्रेमातच पडली. बघा, राक्षसही प्रेमात पडतात, राक्षसिनीही पडतात. आणि ती भीमाला असं म्हणायला लागली की मी तुझ्यावर अनुरक्त झाले आहे, तू माझ्याशी विवाह कर. भीमाने तर सुरुवातीला लक्षच दिलं नाही. पुन्हा ती मागे लागली. तसं रामायणात ते शूर्पणखाचा संदर्भ असाच येतो ना, लक्ष्मण रामाच्या मागे ती लागते. तेव्हा ती वेगवेगळ्या पद्धतीने भीमाला सांगायला लागली. शेवटी ती धाकदपटशा दाखवते आणि असं म्हणते
की हे जंगल आहे, इथे राक्षस आहेत, ते तुमच्यासारख्या मनुष्यांना पाहिलं की मारून खाऊन टाकतात, तुमचं रक्षण करते मी, तू माझ्याशी विवाह कर, तुझं, तुझ्या आईचं, तुझ्या बाकी 4 भावंडांचं मी रक्षण करते. जेव्हा असं ती सारखं सांगायला लागली तेव्हा भीमाने मग मात्र तिला झिडकारलं आणि सांगितलं की एका स्त्रीने माझं रक्षण करावं, माझ्या आईचं रक्षण करावं, छे, हे मला मान्य नाही. मी स्त्रीचं रक्षण करत आहे, तू माझं काय रक्षण करणार आहेस? पुन्हा पुन्हा ती काय करते, हिडिंबा भीमाच्या मागेच लागते. त्याला आपण आजच्या भाषेत म्हणू ना एकतर्फी प्रेम, असा काहीतरी प्रकार होता तो. शेवटी ते ऐकतच नाही. तेव्हा मग संदर्भ असा येतो की कृष्णाने तिथे येऊन असं सांगितलं. तेव्हा तर लग्न कुणाचंही झालं नव्हतं. भीमाने पहिल्यांदा 1-2दा सांगितलं की माझ्या वडील भावाचं लग्न नाही झालं, मी कसा करू वगैरे वगैरे, पण ती जेव्हा ऐकतच नव्हती तेव्हा कृष्णाने तिथे येऊन सांगितलं, अशी कथा आहे की या राक्षसिनी बरोबर भीमाचा विवाह होणं आवश्यक आहे, भविष्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. कृष्णाला सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच करून घ्यायच्या होत्या आणि मग कृष्णाच्या सांगण्यावरून, कुंतीच्या आज्ञेवरून हिडिंबा आणि भीम यांचा विवाह झाला. वर्ष 1.25 वर्ष तो हिडिंबेसोबत राहिला आणि त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला. हा घटोत्कच आणि हिडिंबा मग तिथं रानातच राहिले, वनातच राहिले आणि भीम परत आपल्या आईसोबत आणि भावांच्या सोबत परत त्यांचं मार्गक्रमण सुरू झालं. हा घटोत्कच पुढे फार महत्वाचा आहे, आपण बघणार आहोत. तेव्हा भीमाचं त्या ठिकाणचं एक वेगळेपण दिसतं की तो अत्यंत बाणेदारपणे त्या राक्षसिनीला विरोध करतो, पण त्याला ते आईच्या सांगण्यावरून, कृष्णाच्या सांगण्यावरून तो विवाह त्याचा झाला. यथावकाश मग परत ते हस्तिनापुरात आले. हस्तिनापुरात आल्यानंतर अर्धराज्य त्यांना मिळावं असं वाटत होतं. धर्मराज अतिशय सज्जन. भीम सतत असं म्हणत असे की आपला अधिकार आहे, आपण आपलं राज्य मागू. धर्मराज प्रारंभी त्याला तयारच नव्हते. जे दिलं ते बरं आहे, नाही तर आपण राहू त्यांच्यासोबतच, काय फरक पडेल वगैरे असं त्यांचं म्हणणं. पण शेवटी अत्यंत नाईलाजानी दुर्योधनाने खांडववन देण्याचा प्रस्ताव मांडला. खांडववन हे जंगल आहे जिथं काहीच उगवत नाही, नुसती किर्र झाडी, राक्षस, सरपटणारे प्राणी, हिंस्र प्राणी असलेला तो प्रदेश दिला. धर्मराजाने निमूटपणे स्वीकारायचं ठरवलं. तेव्हा पहिल्यांदा विरोध जर कोण करत असेल तर भीमाने असं सांगितलं, अरे हे जंगलच आपल्याला द्यायला, हे काय म्हणजे ज्यापेक्षा जंगलात जाऊन परागंदा झाल्यासारखी स्थिती. आपला योग्य अधिकार आहे, आपल्याला मिळाला पाहिजे, आपल्या राज्याचा अर्धा वाटा आपल्याला मिळावा, हे खांडवन तू घेऊ नको. परंतु भीमाचं सांगणं धर्मराज ऐकत नाही. भीमाचं एक वैशिष्ट्य आहे की आयुष्यभर त्यांनी धर्मराजाच्या चुकीच्या गोष्टीला विरोध केला, हे लक्षात घ्या. अर्जुनाने कधीही केला नाही. नकुल सहदेव तर काही बोलायचेच नाहीत. भीमच एक अशी व्यक्तिरेखा आहे की जी धर्मराजाला सुद्धा परखडपणे बोलते. अन्यायाच्या जिथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे भीम धर्मराजाला सांगतात की तू करतोयस ते चूक आहे, पण धर्मराज ऐकत नाही. आणि मग ते खांडववन घेतलं. त्या खांडवनाचं कृष्णाच्या साह्याने मग भीमार्जुनाने त्याचं इंद्रप्रस्थ केलं. लोक हस्तिनापूर सोडून इंद्रप्रस्थात यायला लागले. तिथे राजधानी वसली. सुंदर असं राज्य तिथं झालं. नगरी उभारली, राजधानी झाली. दुर्योधनाच्या पोटात गोळा उठला की आपण खांडववन ह्याच्यासाठी दिलं की हे जंगल पाहुणे निघून जातील, परागंदा होतील. तर उलटच झालं. पुन्हा त्याच्या लक्षात आलं की काय करायला पाहिजे. दुष्ट माणसाचे विचार फार जलद चालतात, चांगलेच चालतात कधी कधी त्यांच्या दृष्टीने. आणि मग विचार करता करता शकुनी मामा, आपल्याला माहिती आहे, शकुनी मामाने तो द्यूताचा डाव मांडला. महाभारतातल्या सर्व कथा आपल्याला तशा माहिती आहेत, पण त्याचे संदर्भ, त्यात भीमाची व्यक्तिरेखा, त्यात भीमाचं वेगळेपण सांगण्याचा माझा प्रयत्न. आणि मग शकुनीने तो डाव मांडला. शकुनी हा द्यूत क्रीडेमध्ये निष्णातच आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा निरोप आला, एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी भीमाची, जेव्हा द्यूत खेळण्याचा निरोप घेऊन दुर्योधनाचा दूत आला धर्मराजाकडे, त्यांनी सांगितलं मी धृतराष्ट्राचा दूत आहे, धृतराष्ट्र राजा आहे, पण सगळं चालायचं दुर्योधनाचंच, आणि आपल्याला द्यूत खेळण्याचं आमंत्रण दिलंय. धर्मराजाला द्यूत खेळण्याचं व्यसन होतं बरं. आणि
धृतराष्ट्राने असं आमंत्रण दिलंय असं म्हटल्याबरोबर धर्मराज म्हणाले ठीक आहे मी येईल. तिथे भीम आहे. भीमाने चटकन तिथं आक्षेप घेतला आणि सांगितलं काय येईन काय असं म्हणताय तुम्ही. का बाबा आपल्याला आपल्या धृतराष्ट्रांनी आपल्याला काय केलं, आपले ते पिता असल्यासारखे पिता सदृश्य आहे. त्यांनी आमंत्रण दिलंय, क्षत्रियांनी कोणत्याही आमंत्रणाला नाही म्हणू नये असं धर्मराज. तेव्हा भीम म्हणतात की हो हे बरोबर आहे, क्षत्रियांनी आमंत्रण स्वीकारावं, पण कोणतं स्वीकारावं. अरे क्षत्रियांनी लढाईचं आमंत्रण स्वीकारावं, लढाईचं आव्हान दिलं तर स्वीकारावं, त्याचं निमंत्रण कोणी दिलं तर स्वीकारावं, काही शूरवृत्तीचं निमंत्रण स्वीकारावं, हे काय स्वीकारताय तुम्ही. हा द्यूत म्हणजे आपल्याला फसविण्याचा डाव आहे. फार सुंदर उदाहरण दिले भीमानी की जंगलामध्ये एखाद्या हत्तीला जर पकडायचं असेल ते मोठा खड्डा खणतात आणि ते गवत वगैरे असं टाकून तो बुजवतात. हत्तीच्या ते एवढं लक्षात येत नाही आणि तो त्या खड्ड्यापाशी आला की त्याला असं काही कल्पनाच येत नाही हा खड्डा आहे, त्यात त्याचा पाय पडतो आणि तो त्या खड्ड्यात पडतो आणि हत्तीला मग जेरबंद केल्या जातं. ती पद्धत आहे हत्तीला पकडण्याची जंगलातल्या. हा असाच डाव आहे. धर्मराजा हे आमंत्रण तू स्वीकारू नकोस, आपल्याला खड्ड्यात घालण्याचा हा दुर्योधनाचा डाव आहे, शकुनीची कुटील नीती आहे असं वारंवार भीम सांगतात. पण धर्मराज नाही ऐकत. नाही मी असं काही नाही करू शकत, मी एकदा शब्द दिलाय मी जाणार. भीम प्रत्येक वेळी धर्मराजाला सावध करतात, पण धर्मराजाचा स्वभाव नडतो आणि त्यामुळे भीमाची काही वेळा गोची होते. ही दूरदृष्टी भीमामध्ये आहे. कोणीच अर्जुन नकुल सहदेव काहीच बोलत नाहीत. द्यूताचं आमंत्रण जेव्हा धर्मराज स्वीकारतात तेव्हा ते काहीच बोलत नाहीत. होला हो. भीमच एकटा असा आहे की जे आक्षेप, हा अन्याय आहे. पण आपल्याला माहिती आहे मग तो द्यूताचा डाव मांडला गेला. हळूहळू हळूहळू हळू एक 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 सगळं हरत गेलं. शेवटी स्वतःही हरला, भावांनाही हरला आणि द्रौपदीला पणाला लावलं. त्यावेळी भीमाची चुळबुळ आहे. जेव्हा द्रौपदीला पणाला लावलं, द्रौपदी येत नाही असं म्हणाली, ती रजस्वला अवस्थेमध्ये आहे, तिला फरफटत दुर्योधन आणतो आणि धर्मराज काहीच करत नाही, खाली मान घालून फक्त तो द्रौपदीलाही जेव्हा पणाला लावतो तेव्हा भीमाचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, सहदेवा अग्नियान, मी धर्मराजाचे हातच जाळतो. हे म्हणण्याचं धार्ष्ट भीमच दाखवतो. खरं म्हणजे धर्मराजाच्या आज्ञेत सगळे पांडव आहेत. धर्मराज हा अत्यंत रुजू स्वभावाचा, शांत स्वभावाचा, श्रेष्ठ असेच आहे. पण अन्याय होत असताना निमूटपणे सहन करतं, हे भीमाला आवडत नाही. आणि सहदेव अग्नियान असं अत्यंत चिडून संतापून भीमाचे उद्गार आहेत आपल्या लक्षात येतात. आपल्या पत्नीची आपल्या देखत विटंबना होत असताना आपण खाली मान घालून बसावं, हे कोणतं पौरुष. स्त्रीची अब्रू राखणं, स्त्रीची लाज राखणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपणच तिला काय करतो तशा रीतीनं द्यूतात डाव मांडतोय, तिला पणाला लावतोय वेगळ्या पद्धतीनं, हे भीमाला नाही सहन होत. पण आपल्याला माहिती आहे ते सगळं झालं, वस्त्रहरण होतं आहे. त्यानंतर मग कृष्णाने तिची लाज राखली, हे सगळं खरं आहे. जेव्हा दुःशासन तिच्या वस्त्राला हात घालतो आणि दुर्योधनही सांगतो की तिला फरफटत आण, आणि तो वस्त्राला जेव्हा दुर्योधन हात घालतो तेव्हा भीम ताडकन आपली गदा घेऊन उठलेला आहे, त्याची नोंद आहे. परंतु परत धर्मराज त्याला खुणेनी सांगतो की निमुट बैस, चुप बैस. धर्मराजाच्या आज्ञेत सगळे असल्यामुळे, भीमही धर्मराजाच्या आज्ञेत असल्यामुळे गप्प बसला, चुळबुळ करीत गप्प बसला. जर धर्मराजांनी आक्षेप घेतला नसता तर गदेच्या एका फटकाऱ्यामध्ये दुर्योधन आणि दुःशासनाचं आयुष्य 14 वर्ष कमी केलं असतं भीमानं, त्याच वेळी जे पुढे 14 वर्षानंतर मारलं कुरुक्षेत्रात. हा मुद्दा लक्षात आपण घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून आपल्या लक्षात येते की भीमाची वीरवृत्ती, अन्यायाबद्दलची त्याची प्रचंड असलेली चीड आपल्या लक्षात येते. स्त्रियांच्या बद्दल असेल त्याचा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. आणि मग त्या याच्यातून 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, असं ते सगळं आपल्याला माहिती आहे. वनवासात असताना भीमाची विविध पैलू लक्षात येतात. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की द्रौपदी आणि भीम यांचे जे संबंध आहेत, किंवा संबंध म्हणल्यापेक्षा त्यांच्यातलं जे नातं आहे, तसं तर 5 जणांची ती पत्नी आहे, पतिव्रता आहे. अर्जुनाने ती जिंकली. असं वाटू शकतं की ती अर्जुनाची जास्त प्रिय असेल किंवा असावी,
हसणं स्वाभाविकही आहे असं वाटू शकतं, पण व्यास महर्षींनी अत्यंत मुग्धपणे सूचकतेने जागोजाग असे प्रसंग महाभारतात वर्णिले की ज्यामध्ये भीम आणि द्रौपदी यांचे मुग्ध प्रेम आहे. द्रौपदीचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर भीमावर आहे. हे ऐकल्यानंतर कदाचित काही जणांना वाटेल हे असं कसं, पण काही प्रसंग मी सांगणार आहे. ज्याला आपण ती पाचही जणांवर प्रेम करते यात वादच नाही, पण ज्याला आपण काय म्हणू झुकतं माप म्हणतो ना, झुकतं माप, ते द्रौपदीचं भीमाच्या संदर्भात आहे. त्याचं कारण असं आहे की दोघांचे स्वभाव सारखे, आजच्या भाषेत त्यांची वेवलेंथ जुळते, तार संबंध तार जुळतात. भीम हा तसा शीघ्रकोपी आहे, थोडासा रागिष्ट आहे, अन्यायाच्या विरोधात चीड आहे, पटकन तो आपल्या भावना व्यक्त करतो. द्रौपदीचंही तसंच आहे. धर्मराज तसं नाही, तो अत्यंत शांत आहे. अर्जुन हा धर्मराजाची स्थिती पाहून अंदाजा पाहून ठरविणारा आहे. नकुल सहदेव तर ते त्यांच्याबद्दल नेहमीच दे ऑल्सो रॅन असंच म्हटलं जातं. तेव्हा मुळे वेवलेंथ ज्याला जुळणं म्हणतात ते द्रौपदी आणि भीम यांचीच आहे. आणि म्हणून द्रौपदीला जेव्हा जेव्हा संकट येतात, द्रौपदी जेव्हा जेव्हा अडचणीत असते, द्रौपदीच्या साध्या सुध्या इच्छा सुद्धा पूर्ण करण्याची जर इच्छा तिच्या मनात निर्माण झाली, आपली इच्छा पूर्ण व्हावी, तर ती या 5 पांडवांमध्ये शेवटी भीमालाच सांगते. भीमच तिच्या इच्छा पूर्ण करते. संकेत म्हणून ती पहिल्यांदा धर्मराजाला सांगते, कारण तो म्हणजे त्याचा अधिकार आहे मोठा भाऊ म्हणून, पण धर्मराज तिच्या कुठल्याच इच्छा पूर्ण करत नाही. असा प्रसंग आहेत खूप. वनवासात असताना त्या गंधमादन पर्वतावर हे चाललेत आणि मग ती पायपीट चालू आहे. त्याला वाईट वाटतं भीमाला की द्रौपदी जी राजकन्या आहे, जिने कधी कुठलंच काम केलं नाही, हातात केलं नसावं, जी आरामशीर राहण्याची तिची वृत्ती आहे, राजकन्या आहे, सुखात वैभवात लोळणारी, तिची काहीही चूक नसताना आपल्यासाठी वनात फिरावं लागतंय, बलकलं नेसावी लागतायत, जंगल तुडवावं लागतं, पायपीट करावी लागते. त्याचा त्यांना विलक्षण राग आहे. पण काय करणार, निघाले. एक मोठं सरोवर त्यांना दिसतं तिथं, आणि सरोवर दिसल्यानंतर त्यामध्ये सुंदर अशी कमळाची फुलं आहेत. द्रौपदीने ते पाहिलं. द्रौपदीला स्वाभाविकच ती फुलं आवडली. स्त्री सहज सुलभ वृत्ती असते, फुलं असले की घ्यावीशी वाटतात. मग त्या महाभारतकालीन स्त्री असो की आजच्या असो. द्रौपदीने संकेतून पहिल्यांदा धर्मराजाला सांगितलं की नाथ, मला ते फुल हवंय, खूप सुंदर आहे, छान आहे, द्याल का? धर्मराजाने काय उत्तर द्यावं? धर्मराज असं म्हणाले की काय करायची फुलं घालून, वनवासात आहोत आपण, परागंधावस्थेत आहोत, विजनवासात आहोत, फुलं वगैरेची काही आवश्यकता नाही, चला पुढे. खट्टू झाली, उदास झाली. भीमाने ते पाहिलं. भीमाच्या ते लक्षात आलं की द्रौपदीने काय मागितलं आणि धर्मराजांनी काय उत्तर दिलं. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी धाडकन त्या सरोवरात उडी मारली. ते कमळ, 1000 पाकळ्यांचं कमळ अशी ती कथा आहे, ते वेगानं पुढे जात होतं. भीम त्याच्या मागे पोहत गेला. त्यांनी ते कमळ घेतलं. त्या कमळाच्या रक्षणासाठी त्या सरोवरामध्ये अशी अनेक राक्षसं होती. आपल्याकडे चमत्कार सांगितले जातात. त्या राक्षसांना मारलं आणि मोठ्या हळुवार अंतःकरणाने भीमाने ते कमळ द्रौपदीला दिलं. किती आनंद झाला. तिच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये भीमाला आनंद आहे आणि आपल्या इच्छा भीम पूर्ण करतो, त्या द्रौपदीला सुख आहे. हे करत असताना त्या राक्षसांना मारणं, तिच्या इच्छा समजून घेणं, धर्मराजाचा विरोध असतानाही हे सगळं करणं, हे जे वैशिष्ट्य आहे भीमाचं, तो नुसताच खादाड आहे, राक्षसांना मारणार आहे असं नाही. भीम, मी तर म्हणतो, नारळासारखा आहे. नारळ वरून कठीण असतं, टणक असतं, पण आत गोड पाणी असतं, गर असतो, छान शुभ्र खोबर खायला मिळतं. किंवा फणसासारखा आहे, काटेरी असतो बाहेरून, पण आत गोड गर असतो. तेव्हा भीमाचं अंतःकरण हे वरून जरी तो धिप्पाड असा वाटला तरी अंतःकरण अतिशय मृदू आहे, मुलायम आहे. हे लक्षात आपण घेतलं. चालू आहे त्यांचा प्रवास, चालू आहे. आणि या प्रवासामध्ये काही राक्षसांच्या आक्रमण यांच्यावर झाली. त्या राक्षसांनाही भीमाने मारले. त्या रक्षण करण्याची जबाबदारी भीमावरच आहे. या 12 वर्ष 13 वर्ष 1 वर्ष अज्ञातवास धरून सदैव रक्षण जर कोण करत असेल या पांडवांचं, द्रौपदीचं, तर भीम करतो. हा कोधवसस नावाचा एक राक्षस आहे, त्याचं नाव आहे कोधवसस.
हा वाईट हेतूने द्रौपदीकडे बघायला लागला. द्रौपदीवर असे अनेक प्रसंग आलेत महाभारतात, दरवेळी भीमाने ते दूर केले. तेव्हा हा राक्षस अतिशय भयानक असा, हा कोधवसच नावाच्या राक्षसाला भीमाने मारलं. तो द्रौपदीकडे वाईट हेतूने बघत होता. बाकीच्या पांडवांच्या नाही, तो धर्मराजालाही तुसडेपणाने वागून त्यांनी धर्मराजाची निर्वित्सना केली होती. तेव्हा त्या राक्षसाचा वध भीमाने केला. अनेक राक्षस भीमाने मारलेत. मणिमंड नावाचा आहे हा जो जटासूर आहे, हा युधिष्ठिराची त्याने अत्यंत निर्वित्सना करायला लागला. पांडवांच्या अंगावर धावून गेला, सहदेव नकुलाला पकडून घेतलं, अशा कथा आहेत. आणि हे सगळे भयानक असे राक्षस, त्या सर्व राक्षसांचा निपात भीमाने केलाय. जंगलामध्ये असताना रक्षण करणं, वीरवृत्तीचं क्षत्रियाचं काम जे असतं ते रक्षण करणं. आणि असा क्षत्रियच नायक ठरू शकत असतो, असा क्षत्रियच खरा राजा असू शकतो. धर्मराजाला नेहमी तो म्हणायचे, अरे आपण राजे आहोत, क्षत्रिय आहोत, हे वेड्यासारखं आपण काय परागंदा जीवन जगायला लागलो. आपलं काम आहे प्रजेचं रक्षण करणं, आणि आपणच आपलं काय करतो, वनवासी झालोय. राजा प्रकृती रंजनात, असं भीमानी तो संदर्भ दिलाय की राजा प्रकृती रंजनात, राजानी प्रकृतीचं म्हणजे आपलं जनतेचं रक्षण केलं पाहिजे, भरण पोषण केलं पाहिजे. आपणच असे फिरतो आहोत, हे काही बरोबर आहे का? सतत धर्मराजाला म्हणतो. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, असे 13 वर्ष त्यांना फिरावं लागणार होतं. 1 वर्ष अज्ञातवासात राहावं लागणार होतं. आणि मग बरेच दिवस असे झाले, आणि मग 13 महिने झाले. 13 महिने झाल्यानंतर भीमाने एके दिवशी धर्मराजाला असं म्हटलं, हे बघा, ऐका, मी काय म्हणतो ते ऐका. आता 13 महिने झालेत. भीमाचं खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रहतारे यांचा अभ्यास आहे, हे तुम्ही लक्षात येतो. मला हे सांगायचं, 13 महिने झालेले आहेत, आणि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये 1 महिना म्हणजे 1 वर्ष मानावं असं शास्त्र सांगतं. योमास ससंवत्सरा असा तो श्लोक आहे. त्याचं चिंतन आहे पुढे. ते सगळं भीमाने सांगितलं की आता 13 महिने झालेत, आपल्याला 13 वर्ष म्हणाले होते. 13 महिने म्हणजे 13 वर्ष ही विशिष्ट परिस्थिती आपण ग्राह्य धरू, आणि आता आपलं सगळं संपलंय, आपण परत जाऊ आपल्या तिथे, राज्य आपल्याला मागू, नाही म्हणलं तर आक्रमण करू, युद्ध करू, आणि आपलं इंद्रप्रस्थ घेऊ, असा सल्ला भीमाने धर्मराजाला दिला. धर्मराजाने काय म्हणावं? धर्मराज असं म्हणाले, ते मला माहिती नाही. 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष, 365 दिवसाचं 1 वर्ष, असे 13 वर्ष आपण वनवासात किंवा 12 वर्ष वनवासात, 1 वर्ष अज्ञातवासात राहणार आहोत. मग आपण बघू काय करायचं. भीमाला गप्प बसावं. त्यांनी आधार दिला, शास्त्राधार दिला. धौम्य ऋषी अधून मधून यायचे पांडवांना भेटायला आणि सांगायचे, राजधर्म सांगितला. त्यावेळी सुद्धा धौम्य ऋषींनी हा प्रसंग सांगितलेला आहे. ही विशिष्ट परिस्थिती भीमाने म्हटलेली योग्यच आहे. पण धर्मराज ऐकत नाही. धर्मराज म्हणजे अतिशय सज्जन, अतिशय थरो जेंटलमन, आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे अशी अति चांगलं असणंही चांगलं नाही, हे या व्यक्तिरेखेतून कळतं. अलीकडच्या काळात एक पिग्मॅलियन नावाचं एक नाटक आहे, जॉर्ज बर्नार्ड शॉचं पिग्मॅलियन. त्यात मराठीतही फार सुंदर असं त्याचं भाषांतर आहे. तर पिग्मॅलियन मध्ये बर्नार्ड शॉने फार सुंदर वाक्य लिहिलं आहे. इट इज नॉट गुड टू बी टू गुड इन धिस वर्ल्ड. फार चांगलं असणं चांगलं नाही, त्रास होतो, खूप सहन करावं लागतं. धर्मराजांना ते करावं लागलं, आणि धर्मराजाच्या निमित्तानं 4 पांडवांनी द्रौपदीलाही सहन करावं. त्याचं उदाहरण म्हणजे धर्मराज. तर ते ऐकत नाही. 13 वर्षच पाहिजे. निघाले, त्यांची पायपीट सुरू आहे. आणि मग असं होता 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 एकदा त्यांचं जिथं ते राहत होते तिथे गंधर्व आले जलक्रीडेसाठी. तिथे एक मोठं सरोवर होतं. जलक्रीडेसाठी गंधर्व वगैरे तिथे आले होते, त्यांच्या बायका आल्या होत्या. आणि दुर्योधन, कर्ण, दुःशासनी तिथे आले. त्या गंधर्वच्या स्त्रिया जलक्रीडा करत होते, गंधर्वही करत होते, त्यांचा आनंद चालू होता. ते यांनी त्यांची छेडछाड सुरू केली. दुर्योधन, कर्ण वगैरेंनी गंधर्वांनी त्यांना पकडलं, जेरबंद केलं. दुर्योधनाचा दूत धावत धावत धर्मराजाकडे आला, जवळच होतं त्यांचं ठिकाण, आणि असं सांगितलं की असं असं झालंय, दुर्योधनांना पकडलंय, बाकीच्यांना पकडलंय, गंधर्वांनी असं केलं. बघा आता इथं बघा कसा प्रसंग आहे.
धर्मराजांनी काय केलं ते ऐकलं आणि लगेच अर्जुनाने भीमाला सांगितले की जा त्यांची सुटका करा. अर्जुन लगेच निघाला. तो मोस्ट ओबिडियंट आहे, आज्ञाधारक. भीमाने थांबवलं. कुठे चालला अर्जुन? थांब. अरे आपल्याला सांगितलं आता दादांनी की त्यांना सोडवायचं. भीम म्हणाले काय सोडवायचं, कशाला सोडवायचं? अरे ज्यांनी आपल्याला असं परागंदा अवस्थेमध्ये धाडलं, ज्यांनी आपल्याला वनवासामध्ये धाडलं, बरं झालं ते त्यांना गंधर्वांनी त्यांना धरलंय, मारले, होऊ दे त्यांचं, काय करायचं, आपल्याला काय करायचं? धर्मराज म्हणाले नाही, असं नाही, असं नसतं. काही असो, ते आपले भाऊ आहे, आपलं काम आहे, शरणागत आहेत ते, आता त्यांचा दूत आलेला आहे, त्यांना अभय देणं आपलं काम आहे, जा. भीमाचं वागणं कसं बरोबर आहे खरं म्हणजे, पण असं होतं पुष्कळदा. योग्य वेळ आल्यावर तिथंच ठेचलं पाहिजे, नाही तर पुन्हा प्रश्न तयार होतात. पण नाईलाज झाला. धर्मराजाच्या आज्ञेमुळे भीम आणि अर्जुन दोघांना जावं लागलं आणि त्या दोघांनी त्या गंधर्वांच्या तावडीतून दुर्योधन, कर्ण, दुःशासन वगैरेची सुटका केली. दुर्योधन लज्जित मनाने निघाला. भीमाच्या त्याच्या पौरुषाला बांध घालण्याचं काम धर्मराजांनी केले बरेचदा. त्याच्यामुळे नायकाचे गुण त्याच्या अंगात असताना सुद्धा त्याला नायक म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली नाही. याचं मोठं कधी कधी वैषम्य वाटतं. वनवासामध्ये असे अनेक प्रसंग की ज्या प्रसंगामध्ये तो सतत असं सांगायचा की आपलं काम जे आहे ते सोडून हे वेड्यासारखं आपण काम करतो. धर्मराजा तुम्ही ऐका, माझं ऐका, हे काही फार पुण्याची गोष्ट नाही. चांगलं राहावं माणसाने, खरं वागावं माणसाने, पण जर समोरचा माणूस वाईट पद्धतीने वागत असेल तर त्याला तसंच वागलं पाहिजे. शठम प्रतिशाठ्यम हे त्याचं धोरण आहे. कधी नव्हे ते भीमाची आज जास्त गरज आहे. मी तर म्हणतो भीमाच्या तत्वज्ञानाची जास्त गरज आहे. आणि मग वनवास असा रीतीनं संपत आला. अज्ञातवासात 1 वर्ष राहायचं. या अज्ञातवासामध्ये लपून छपून राहायचं असं होतं. जर ओळखू आले हे पांडव आहेत तर त्यांना पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, अशा पद्धतीची ती शिक्षा होती. आता काय विचार सुरू केला आहे की कुठे जावं आपण, की ज्याच्याकडून कौरवांच्या लक्षात येणार नाही की आपण कुठे आहोत, कसे आहोत. आणि मग खूप विचार केल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की विराट नगरीमध्ये आपण जाऊ. त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे भीमाची अजून एक, की ज्याच्यामध्ये त्याच्या भीमामध्ये असलेल्या वेगळा पैलू दिसतो. या वनवासात असताना असते एका ठिकाणी एक गाव लागलं त्यांना, एकचक्रा नगरी असं त्याचा उल्लेख आहे. या संदर्भात संशोधकामध्ये 2 प्रवाह आहेत. काहींचं म्हणणं हे पश्चिम बंगालमध्ये आहे, कैवट नावाचं गावाच, आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की आपले नांदेड जवळ असलेले जे बोधन आहे, बोधन ते आहे. यात थोडासा वाद आहे, परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ही एकचक्रा नगरी इकडे आहे. तर या एकचक्र नगरीमध्ये एका घरामध्ये, त्याच्या घराच्या बाजूला ते थोडेसे थांबले, घरातच थांबले होते समजा, आणि एकदम हल्लकल्लोळ कानात पाणी पडला. ही आधीची गोष्ट आहे, कुंती होती तेव्हा त्यांच्यासोबत, थोडीशी आधीची गोष्ट आहे. आणि काय झालं काय नाही, काय झालं काय नाही म्हणून पाहिलं तर कुंतीने विचारलं काय झालं बाबा. तर त्या एका ब्राह्मणाच्या घरी त्यांचा मुक्काम होता. तो सांगू लागला की या आमच्या गावावर एक कुठं संकट आहे, एक राक्षस आहे बकासूर नावाचा, तो इथे येतो आणि रोज एका घरी गाडाभर अन्न आणि त्या घरचा एक माणूस मागतो. असं ठरलंय. नाईलाजानं आम्हाला ते मान्य करावं लागलं. तसं जर केलं नाही तर सगळं गाव तो बेचिराग करून जाणार होता वगैरे वगैरे. आज आमच्या घरचा नंबर आहे आणि मग त्यामुळे सगळे दुःखी रडतायत, कोण जावं काय जावं, नवरा बायको मुलगा सून असं सगळे होते. कुंतीने ते पाहिलं. ती म्हणाली काही काळजी करू नका, तुम्ही फक्त गाडाभर अन्नाची तयारी करा, माणूस कोण पाठवायचं मी ठरवते. असं कसं, कोण ठरवणार? नाही, तुम्ही गाड्यावर अन्न तर तयार ठेवा. ठीक आहे म्हणाले. त्यांनी व्यवस्था केली. मग ती आत गेली आणि पांडव सगळे होते तिथे. तिने भीमाला सांगितलं, भीमा आहे अशाची स्थिती आहे, तो राक्षस आहे, त्याला मारलं पाहिजे, तू जा. एक आई आपल्या मुलाला राक्षसाकडे पाठवते, याच्यातच बघा विचार करण्यासाठी की त्या आईला आपल्या मुलाच्या पौरुषावर, वीरत्वावर, क्षात्र धर्मावर, त्याच्या द्वंद्व युद्धावर विलक्षण विश्वास आहे.
आणि भीमही म्हणतो, मातृभक्त, तो म्हणा ठीक आहे. आणि गाडाभर अन्न घेऊन भीम गेला. आपल्याला ती कथा माहिती आहे. तोच खात बसला, बकासूर आला, त्याला राग आला, हे कोण खात बसले माझंच अन्न. त्याने भीमाला मारायला सुरुवात केली. भीमाने थोडं मार खाल्ला, मारू दे म्हणले तो, पण त्यांनी सगळं गडाभर अन्न पचवलं आणि मग बकासुराला मारलं. ही कथा आहे. एवढी कथा आपल्याला माहिती आहे. पुढे काय झालं, त्या कथेचं पुढे काय, महाभारताचे अध्याय 2. भीम गावात आला, त्यांनी गावातल्या लोकांची एक सभा बोलवली, असा उल्लेख आहे. फार लोक शिल्लक राहिलेच नव्हते. त्या प्रत्येक घरातले चांगली चांगली माणसं त्या बकासुराने संपवली होती. जी माणसं शिल्लक होती त्यांना एकत्र बोलवलं. त्याच्यासमोर भीमाने एक भाषण दिलंय, ज्याला आपण सामाजिक जाणीव म्हणतो ना. ती सांगितली की अरे तुम्ही सगळेजण असे काय घाबरत बसलात, सगळ्यांनी एकत्र येऊन जर केलं असतं मुकाबला तर अशी वेळ आली नसती. आपल्या देशावर, आपल्या समाजावर, आपल्या माणसावर, आपल्या गावावर पहिल्यांदा प्रेम करायला शिका. मेरा गाव मेरा देश ते आज सांगितलं जातं, ते त्यावेळी भीमाने सांगितलं. हे आपण लक्षात घ्या. सामाजिक जाणीव ज्याला आपण म्हणतात, हे फार मोठं लंबच एवढं असं उत्तेजित करणारं भाषण भीमाने दिलं. भीम मोठा वक्ता आहे. पुढे संदर्भ आहे अजून एक मी सांगेन. तेव्हा हे सांगितल्यानंतर त्या गावातल्या लोकांना खरंच लक्षात आलं की अरे आपण घाबरण्यासारखे करत होतो. ही जाणीव भीमाने करून दिली. यामध्ये कुंतीचंही मोठेपण दिसतं, भीमाचंही सामाजिक संदर्भ, सामाजिक कार्यकर्ता किंवा नेता ज्याला आपण म्हणतो तो कसा असतो तो तिथे आपल्याला लक्षात येतो. अज्ञातवासात आले. त्यांनी असं ठरवलं विराटाच्या दरबारात आपण राहू. विराट राजा होता आणि मग 5 पांडव द्रौपदी तिथे आले. वेश बदलून राहायचं. त्यांनी असं ठरवलं की आता तिथं आपण गुप्त पद्धतीनं राहणार होतो, एकमेकाला भेटायचं पण नाही. धर्मराज कंकभट म्हणून राहिले. राजाच्या दरबारात आपलं ज्योतिष सांग, द्यूत खेळ, अमुक कर तमुक कर असे असायचे राजाच्या दरबारी काही. भीम बल्लभाचार्य, भीमाच्या हातामध्ये गदा असायची, त्याच्या हातामध्ये तो पळा आला. पाकशास्त्रामध्ये पाकगृहामध्ये राहून बल्लभाचार्य. अर्जुनाच्या नशिबी तर फार विचित्रच गोष्ट आली. बृहन्नडा म्हणून त्याला धारण करावं लागलं रूप, अर्ध नारी नटेश्वर असं. विराटाची मुलगी उत्तरा होती, तिला नाच गाणं शिकवण्याचं काम. नकुल सहदेव हे त्यांच्या घोडशाळेमध्ये, अश्वशाळेमध्ये, गोशाळेमध्ये काम करू लागले, कारण त्यांना पशुची परीक्षा चांगली होती सहदेव आणि नकुलांना. आणि द्रौपदी जी राजकन्या, राणी, महाराणी, पतिव्रता, पंचकन्यामधली, तिच्या नशिबी काय आलं? तिच्या नशिबी दासीचं काम. विराटाची राणी सुदेशना होती, तिचं वेणीफणी पकडायचं काम द्रौपदीला आलं. सुदेशना त्या राणीचं नाव, आणि हिचं नाव अज्ञातवासातलं सैरंध्री. सैरंध्री आजही बघा त्या ब्युटी पार्लर्सची नावामध्ये अनेकदा सैरंध्री नाव असतं, कारण द्रौपदी तेच काम करत होती त्या काळात. मी जे म्हणालो सुरुवातीला, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, अलीकडे असलेल्या सगळ्या नवीन गोष्टींची कुठेतरी मुळं पाहायला मिळतात. ब्युटी पार्लरचं नाव सैरंध्री ते तिथून आलंय. असं चाललंय. वर्षभर अशा पद्धतीनं राहायचं, एकमेकाला भेटायचं नाही वगैरे वगैरे असं होतं. भेटायचं असेल तर फारच अत्यंत आवश्यक असेल, काहीतरी आणीबाणीचीच वेळ आली तर रात्री गुपचूप भेटावं असं ठरलं होतं. होता 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 अज्ञातवास संपत येतोय. काय 15-20 दिवस, महिना 15 दिवस शिल्लक होता. अशा वेळी एक मोठं संकट आलं. हा जो विराट राजा होता त्याचा एक सेनापती होता, त्याचं नाव कीचक. हा नुसता सेनापती नव्हता तर जवळचा आप्त होता, म्हणजे सुदेशनेचा भाऊ होता. आणि तोच उन्मत्त होता, विराट नामधारीच असल्यासारखा होता. त्याचं सगळं चालायचं, अतिशय दुष्ट, राक्षसी वृत्तीचाच. तो जे म्हणेल ते विराटाला ऐकावंच लागायचं. जर तो नाही म्हणाला तर काही खरं नाही. आणि मग काय करणार, या कीचकाची वाईट नजर द्रौपदीवर पडली. तो सारखं तिच्या मागे मागे नाही. आता काय करावं? तिने सुरुवातीला राणीला सांगितलं द्रौपदीने असं असं होतंय. तिने आता भाऊच आहे, थोडं दुर्लक्ष केलं. पाहते मी सांगते असं म्हणाली. मग तिने राजाला सांगितलं. राजाही काही करू शकतो, कारण नातं मोठं नाजूक होतं. तो कीचक राक्षसच होता. बायकोचा भाऊ मोठा अवघड नातं. आजच्या काळामध्ये गमतीने सांगायचं म्हणतं, सारी खुदाई एक तरफ
जो रुखाबाई एकतर म्हणतात तशा स्थितीची झाली होती अवस्था. काही करू शकत नव्हता तो बिचारा. आणि हा कीचक तर रोज तिच्याकडे वाईट नजरेने बघायचा, छेडछाड करत असत. शेवटी तिनं ठरवलं की दिवशी गुपचूप रात्री भेटायचं असं होतं. त्यावेळी ती धर्मराजाकडे आली आणि असं सांगितलं नेहमीप्रमाणे. काही झालं की ती पहिल्यांदा धर्मराजाला सांगे, हा असा कीचक आहे, तो मला त्रास देतोय, वाईट नजरेने बघतोय, काहीतरी बंदोबस्त करा. धर्मराजाने काय उत्तर द्यावं? धर्मराज असं म्हणाले की बाबा आता आपण इथं कसे अज्ञातवासात आहोत, दास असल्यासारखेच आहोत. तू दासी आहेस, दासीकडे याच नजरेने बघत असतात. दुर्लक्ष कर, जाऊ दे, सोडून दे, दुर्लक्ष कर, कानाडोळा कर. हे उत्तर आहे. बघा, द्रौपदीला विलक्षण संताप आला. आपले असं सांगतायत, आपल्याला कानाडोळा कर म्हणताय. तशीच तडक ती भीम पाकशाळेत गेली जिथे भीम होता आणि भीमाला सांगितलं की हे असं असं झालंय. त्याने विचारलं, सांगितलं का दादांना? हो. काय उत्तर दिलं? हे असं उत्तर दिलं. ते म्हणाले ठीक आहे, मी पाहतो. भीमाने एवढं सांगितलं की उद्या परत तो तुला त्रास देण्यासाठी काहीतरी करेल, येईल, बोलेल, तेव्हा त्याला थोडंसं गोड बोल आणि असं म्हण की ठीक आहे, मी तुम्हाला भेटायला येते संध्याकाळी अमुक ठिकाणी, असं काहीतरी बोल त्याला, मी पाहतो काय करायचं. द्रौपदीला बरं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी भीमाने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने त्या कीचकाला बोलवलं गोड बोलून आणि त्या ठिकाणी भीमाने कीचकाला मारलं. एखाद्या टमाट्याला जसं रगडावं ना आपण हाताने, तसं कीचकाचं डोकं त्यांनी रगडलं असा उल्लेख आहे. बघा केवढा मोठा धोका होता की कीचकासारख्या बलाढ्य राक्षसाला मारू शकणारा कोण असू शकतो? तर भीमासारखाच कोणी असू शकतो. कदाचित भीमही असेल. अशी सगळीकडे आबाई पसरू शकते. अज्ञातवास संपायची वेळ आहे. 10-12 दिवस शिल्लक आहेत, 15 दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी जर हा भीम आहे म्हणजे हे पांडव आहेत हे जर ओळखलं गेलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास. केवढा मोठा धोका. पण हे त्यांनी भीमानी काय केलं? जे होईल ते होईल, पण द्रौपदीची जर अशा पद्धतीने नाचक्की कोणी करत असेल ना तर मी गप्प बसणार. अन्यायाची चीड इथेही दिसते वेगळ्या पद्धतीने. म्हणून द्रौपदी आणि भीम यांचे संबंध आपल्याला लक्षात येतात. तिला थोडा आनंद झाला असेल. मी मागे म्हणालो अशा प्रसंगात आणखीन एक मी प्रसंग सांगेल, थोडासा मागे पुढे क्रम. एक असं ठरलं होतं त्यांच्यामध्ये ही 5 जणांची पत्नी आहे आणि 5 जणांची पत्नी असल्यामुळे त्यांनी विभाजन करून घेतलं की वर्षाच्या किती दिवस किती कोणा द्रौपदीने कोणासोबत राहावं हे ठरवून घेतलं ते योजनेप्रमाणे. ते सर्व मान्य होतं आणि त्यांनी एक असं ठरवलं आपसात की द्रौपदी जेव्हा ज्या पांडवासोबत एकांतात असेल तेव्हा तिथे कुणीही जायचं नाही. जर कोणी तिथे गेला, त्या एकांताचा भंग झाला तर शासन म्हणून 12 वर्ष त्यांनी वनवासात जा, असा एक अलिखित करारच झाला त्यांचा. तो सगळ्यांना मान्य झालं. असं एकदा की धर्मराज आणि द्रौपदी एकांतात होते आणि योगायोगाने एक ब्राह्मण बाहेर आला आणि तो अर्जुनाला येऊन विनंती करू लागला की माझं रक्षण कर, माझ्या गायीचं रक्षण कर, माझ्या गायीच्या मागे ते सगळे शिकारी लागलेत, कृपया मला अभयदान देन, गायीचं रक्षण. अर्जुन म्हणाला ठीक आहे, क्षत्रियाचं ते कर्तव्यच आहे. आणि पटकन तो निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं धनुष्य तर त्या तिथे आहे जिथे धर्मराज आणि द्रौपदी आहे, काय करावं. क्षणभर त्याचा विचार पडला, कारण आपण आतमध्ये गेलो तर एकांताचा भंग होईल आणि 12 वर्ष आपल्याला वनवासात जावं लागेल. तो नियम आपण सगळ्यांनी मान्य केला आहे. पण एकीकडे तो ब्राह्मण द्यायची याचना करतोय. थोडा वेळ विचार केला अर्जुनाने आणि असं ठरवलं की ठीक आहे, पहिलं काम आहे आपलं त्याला भयदान देणं. आणि म्हणून ते माहिती असताना तो आतमध्ये गेला, त्याने ते आपलं धनुष्य घेतलं आणि ब्राह्मणाचं रक्षण केलं. ती कथा आहे. हे झाल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटलं की आता अर्जुनाला 12 वर्ष वनवासात जावं लागणार. पण ते ठरलं होतं. अर्जुनालाही ते माहिती होती की आपल्याला 12 वर्ष वनवासात जावं लागणार. सगळ्यांनाच वाईट वाटलं, द्रौपदीलाही वाईट वाटलं. पण ठीक आहे, आता आपण ठरवलं तर अर्जुन निघाला, गेला वनवासात गेला. त्यावेळी जेव्हा अर्जुन गेला वनवासात तेव्हा नंतर दुसऱ्या दिवशी, हे फार महत्वाचं, द्रौपदीने भीमाला हळूच बोलवून घेतलं आणि असं सांगितलं, काहीही झालं तरी तू या नियमाचा भंग करू नकोस, काहीही होऊ दे.
आता जसं अर्जुनाचं धनुष्य होतं त्याला यावं लागलं कारण तेही आवश्यक होतं, पण असं काही झालं तरी तू करू नको. तुझी गदा आहे आणि मी कोणाबरोबर तरी असताना तिथं तिथं गदा आहे तुला यावं लागलं, नको येऊ. का? कारण तुझ्या हातून त्या नियमाचा भंग झाला तर 12 वर्ष तुला वनवासात जावं लागेल. तू 12 वर्ष माझ्यापासून दूर राहशील. तुझ्यापासूनचा 12 वर्षाचा वियोग भीमा मी सहन नाही करू शकत. हे उत्तर लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुनाचाही वियोग सहन नाही झाला सगळ्यांना ही गोष्ट खरी, पण ती असं कधी म्हणत नाही. अर्थात अर्जुनाला ते 12 वर्षाचे वनवासाचे दिवस फार सुखाचे गेले, त्याला त्यावेळी तिकडे सुभद्रा मिळाली. पण हे उत्तर लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे भीमावरती किती अनुरक्त आहे. कारण भीम आहे म्हणूनच आपलं सगळं रक्षण आहे. भीम जर नसेल तर आपलं काही खरं नाही. आणि भीमच आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करतो. आपल्याला समजून घेणारा कोण आहे तर भीम आहे. ये हृदयीचे ते हृदयी ज्याला आपण म्हणतो, वेगळ्या संदर्भात माऊलींनी म्हटलंय, इथे वेगळ्या संदर्भात आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करू की हे जे मुग्ध सूचक असं प्रेम आहे, अनुराग आहे, तो व्यासाने फार सुंदररित्या सांगितलं. आणि म्हणून भीम आणि द्रौपदी यांचे संबंध अतिशय मधुर, प्रेमाचे, समजून घेण्यासारखे आहेत. हळूहळू मग ते अज्ञातवास आला, युद्ध सुरू झालं. युद्धाच्या वेळी सुद्धा 5 गावं पुरे वगैरे वगैरे ती कथा आपल्याला माहिती आहे. तेव्हा ताडकन भीम उठून म्हणतो, काय 5 गावं मागताय? 5 गावं आपण देऊ दुर्योधनाला, आपण कशाला 5 गावं घ्यायची? अशा पद्धतीची भाषा भीमाची. भीमाने चांगल्या गोष्टी, म्हणजे भीमाला खगोलशास्त्राचं ज्ञान आहे, ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे, समाजाचं भान आहे, युद्धशास्त्राचं, युद्धातही त्याच्या काही गोष्टी सांगणार आहे. मी हे सगळं भीम हा खऱ्या अर्थाने ज्याला म्हणून साकल्याने विचार करणारा, जीवनाचा विचार करणारा, समाजाचा, प्रजेचा विचार करणारा. जेव्हा युद्ध चालू असताना रोज रात्रीच्या वेळी दुःखी कष्टी अंतःकरणाने त्या शत्रूच्याही राहुट्यात जायचं, कारण त्यावेळेचा नियमच होता 6 वाजले की युद्ध थांबत असे. आणि ते एकमेकाच्या, कौरव पांडव एकमेकाच्या राहुट्यात जात असत, विचारपूस करत असत, बोलत असत. फार वेगळ्या पद्धतीचं ते युद्ध होतं, तो नियम संकेतच होता. तेव्हा भीमाला वाईट वाटायचं की आपल्या भावाभावातल्या भांडणामध्ये हजारो लोक ज्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही ते बिचारी धारातीर्थी पडत आहेत. वाईट वाटायचं, कधी संपेल हे युद्ध. भीमाला दुष्टपणाचा, कपटाचा अत्यंत राग. द्रोणाचार्याचा जेव्हा वध कृष्णाने वेगळ्या पद्धतीने करवून घेतला तेव्हाही भीमाला राग आला. अजून एक घटना आहे की ज्याच्यामध्ये तर भीम कृष्णालाही बोलतो. धर्मराजाला तर बोलतच, पण भीम कृष्णाला सुद्धा, कृष्णाला हा एकमेवच आहे की जो बोलणार आहे. काय प्रसंग आहे? प्रसंग असा आहे की युद्ध सुरू झालेलं आहे आणि कर्णाला इंद्रानी, सूर्याने ती शक्ती दिली, आपल्याला माहिती आहे, नाचवी शक्ती. त्याच्या स्वप्नात आला, कवचकुंडल काढून घेतली, त्या मोबदल्यामध्ये शक्ती दिली की जी अमोघ अशी शक्ती आहे, ती कर्णाने अर्जुनासाठी राखून ठेवली. हे माहित होतं, कृष्णालाही माहित होतं. ती शक्ती जर कर्णाजवळ राहिली आणि ती शक्ती जर त्याने अर्जुनावर टाकली तर अर्जुनाचं काही खरं नाही हे कृष्णालाही माहिती होतं. अवघड गोष्ट होईल. म्हणून मग त्यांनी युक्ती केली. आता कृष्णाने युक्त्यानेच पांडवांना जय मिळवून दिला, नुसत्या शक्तीने मिळालाच नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय करायचं मग? कृष्णाच्या एकदम लक्षात आलं, अरे आपण सांगितलं होतं हिडिंबे बरोबर लग्न कर, घटोत्कच नावाचा मुलगा. त्याच वेळी कृष्णाच्या डोक्यात होते की हा पुढे कामाला येईल. त्यांनी सांगितलं घटोत्कचाला बोलवा. घटोत्कचाला बोलवलं. घटोत्कच आता राक्षस तिकडच राहिला, तो आई सोबतच राहिला, त्याच्यामुळे त्याचे सगळे राक्षसी संस्कार आपल्या सर्व राक्षसी सेनेसह तो आला. प्रचंड युद्ध सुरू केलं, त्यानं प्रचंड पराक्रम सुरू केला. त्या काळात एक नियम असा होता की 6 वाजल्यानंतर युद्ध समाप्ती. पण कृष्णाने एके दिवशी सांगितलं नाही, संध्याकाळ झालं तर युद्ध चालू ठेवा. आणि घटोत्कचाला सांगितलं की तू आज या सगळ्या सैन्याचं, या युद्धाचं तू नेतृत्व कर. का बाबा? त्याचं कारण असं की राक्षस वृत्ती या संध्याकाळनंतर जास्त जागृत होतात. भूत पिशाच राक्षस योनी ह्या संध्याकाळी जास्त त्यांच्या शक्ती जागृत होतात असं म्हणतात. म्हणून रात्री बेरात्री भीती भूतापिशाची का वाटते? दिवसा भूतांचं फारसं नसतं बघा, रात्री बेरात्री भूत येतात वगैरे असं म्हणतात. या राक्षसी मायावी शक्ती ज्याला आपण म्हणतो ना, त्या रात्री जागृत सूर्यास्तानंतर. आणि कृष्णाने सांगितलं आज सूर्यास्तानंतर युद्ध होऊ दे. तुम्हाला नियम काही नाही, चालू द्या म्हणजे आज.
आणि त्या दिवशी प्रचंड पराक्रम सुरू केला. घटोत्कचने मारायला सुरुवात केली. दुर्योधनाला बाजी पडली. तो कौरवांच्या सेनेचा धुव्वा उडवू लागला. मग दुर्योधनाने कर्णाला म्हणलं, बाबा रे, हा आता तो घटकेत आकाशात जायचा, घटकेत पहाडाच्या पहाड उचलायचा, धडकन टाकायचा. अशा अनेक गमती जमती त्याच्या चालू होत्या आणि त्याच्या राक्षस सेनेच्याही चालू होत्या. सगळे कौरव परेशान झाले, नामोहरम झाले, हवालदिल झाले. दुर्योधनाने सांगितलं, बाबा रे, आता याला मार, काहीतरी कर. तुझ्याजवळ ती जी शक्ती आहे ना, एरवी कोणाच्याही बाणानं हा ऐकत नाहीये, ती शक्ती काढून सोड याच्यावर. कर्ण म्हणाला, नाही, मी ती खास अर्जुनासाठी रिझर्व ठेवली, मी नाही मारणार याचं. मग ती जर शक्ती गेली किंवा अर्जुन, तर पहिलेच तो कोणाला आटपत नाही. दुर्योधन असं म्हणाला, अर्जुन नंतरची गोष्ट बाबा, हा आपल्याला आधी शिल्लकच ठेवणार नाही, नंतरचं बघू काय व्हायचं तेव्हा. आणि मग अत्यंत नाईलाज झाला कर्णाचा आणि कर्णाने ती अमोघ शक्ती काढली. कृष्णाला तर हेच पाहिजे होतं. कृष्णाला हेच पाहिजे होतं की कर्णाची अमोघ शक्ती कशी तरी कशी बाहेर काढली पाहिजे. आणि मग कर्णाने ती अमोघ अशी शक्ती त्या घटोत्कचावर सोडली. हा घटोत्कच शक्ती लागल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की आता आपला कार्यभाग संपला. त्याने मोठा देह धारण केला, आकाशावर वरे गेला, आकाशातच गेला, प्रचंड देह धारण केला आणि जाऊन धापकन त्या कौरवांच्या सेनेवर पडला. त्याच्या अंगाखाली शेकडो सैनिक चिरडून गेले असं सांगितलंय. मरता मरताही त्या बहादरांनी कौरव सेनेचा सधुंबा उडवला. घटोत्कच पडल्याबरोबर कौरवांना आनंद झाला, कर्णाला थोडं वाईट वाटलं, पण पांडवांनाही आनंद झाला. कृष्ण तर हसायला लागले. इथं भीमाचं दिसतात आपण, कृष्ण हसताय, स्मित हास्य केलं असं म्हणणार. भीमाला राग आला, कृष्ण तू हसतोयस? अरे घटोत्कच माझा मुलगा आहे, तो धारातीर्थी पडला, त्याचं दुःख, मला तर दुःख संताप येतोय, तू हसतोयस? कृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, हो भीमा, हो, काय हो, तुला नाही कळायचं, ते अर्जुनासाठी हे सगळं करावं लागलं. अर्जुन वाचला, तुझा भाऊ वाचला. भीम म्हणतात, भाऊ वाचला हे ठीक आहे, पण माझा मुलगा तर गेला ना. अशा पद्धतीचं संभाषण भीमाने कृष्णाबरोबर केलेलं आहे. पितृ हृदय त्याचं किती कळवळलेलं असेल आपण लक्षात घ्या. वीरवृत्ती जी असते, ते वीरवृत्तीमध्ये कपटकार असताना अजिबात असू नये, हे भीमाचं वैशिष्ट्य आहे. त्याने खुले आव्हानच दिले प्रत्येकाला आणि मारले राक्षसांना. 100 कौरवांना एकट्या भीमाने मारलं याची नोंद आहे. त्यातला एक कर्ण चांगला होता, विकर्ण. एक कौरव चांगला होता, विकर्ण, जो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी आक्षेप घेतो. त्याला मात्र 2दा 3दा 4दा त्याने जीवदान दिलं, पण सगळ्याच कौरवांना भीमाने मारलं. तेव्हा क्षत्रिय वृत्ती दाखवा, कपट नको, कारस्थान नको. भीमाची धसकी ज्याला म्हणतो आपण, धडकी ज्याला आपण म्हणतो ना, ती युद्ध संपल्यानंतर भीमाबद्दलचा राग त्या धृतराष्ट्र आणि गांधारीला आहे बघा. म्हणजे भीमाचं केवढं कर्तृत्व, केवढं विनाश त्यानं केला कौरवाचा, हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे अप्रत्यक्षता भीमाचं श्रेष्ठत्व, भीमाचं धैर्य, भीमाची वीरवृत्ती काय ते कळतं. सगळं युद्ध झाल्यानंतर हे भेटायला गेले, कृष्ण सोबत आहे आणि धृतराष्ट्र आणि गांधारीला भेटायला गेले. धृतराष्ट्र हा तसा नाटकीच पहिलेपासून, त्याला वाईट तर वाटत होतं, पण आता जे झालं ते झालं म्हणून सगळ्यांना तो म्हणतो छान छान, सगळ्यांना युधिष्ठिर वंदन करतो, म्हणतो मला भीमाला तर भेटायची फार इच्छा आहे. कृष्णाला माहित होतं हा म्हातारा आहे, आंधळा आहे, परंतु याची ताकद नाही, याच्या बाहूमध्ये चांगली चांगली रग आहे. त्यांनी भीमाचा पुतळा करून ठेवला होता. भीम जाऊ लागला भेटायला, त्याच्या मनात काही पाप नव्हतं, पण धृतराष्ट्राच्या मनात किलमिश होतं भीमाबद्दल, की 100 मुलं यांनी मारली माझी. आणि कृष्णाला माहित होतं काहीतरी दगाफटका होणार, म्हणून त्यांनी पटकन भीमाचा पुतळा पुढे केला. धृतराष्ट्राने तो भीम समजून त्याला कडकडून मिठी मारली, त्या पुतळ्याचं चूर्ण झालं. एवढा राग, एवढा द्वेष, एवढा किलमिश, एवढा संताप धृतराष्ट्राच्या मनामध्ये भीमाबद्दल होता. याचा अर्थ भीमाने किती हाहाकार उडविला असेल त्या युद्धामध्ये, आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधारीचे तसंच आहे. गांधारी ही तशी खरं म्हणजे पतिव्रताच आहे. ती दुर्योधनाला सतत सांगत होती हे चूक आहे, पण ऐकत, शेवटी आईचं हृदय ना, आईचं हृदय कळवळून आलं. तिनं तर कृष्णालाही शाप दिलाय, ती कथा आपल्याला माहिती आहे. आणि गांधारीला सुद्धा असं वाटलं, पण जेव्हा काय म्हणतात त्याला, युधिष्ठिर पहिल्यांदा वंदन करायला गेले, तेव्हा
अर्धवट नजर तिची उघडी राहिली आणि त्या पट्टीतून अर्धवट नजरेने त्याच्या अंगठ्यावर तिची दृष्टी गेली. युधिष्ठिराचा अंगठा काळा ठिक्कर पडला अशी नोंद आहे. त्यानंतर भीमाचा नंबर. कृष्णाने परत काय केलं? कृष्णाने पटकन सुचवलं भीमाला की तू खाली बसून बंधन कर पूर्णपणे, म्हणजे तिची दृष्टी लवकर पडू नये. नाही तर गांधारीची दृष्टी जरी भीमावर पडली असती ना तरी फार मोठं अवघड काम झालं असतं. एवढं त्या गांधारी आणि धृतराष्ट्रामध्ये शक्ती होती. शक्ती म्हणल्यापेक्षा एक द्वेषाचा असं संताप होता, त्याचा भीमावर परिणाम कदाचित नक्की झाला असता. भीम ही व्यक्तिरेखा अशी ज्वलंत व्यक्तिरेखा आहे, पण सदैव जय मिळविणारी व्यक्ती. म्हणून अज्ञातवासामध्ये त्याला बल्लभाचार्य नाव असलं तरी हे 5 पांडव त्याला आपसामध्ये जयंत म्हणत असत. त्याचं ते एक नाव आहे, व्रकोदर, भीमसेन, भीम, जयंता अशा पद्धतीनं त्याला अज्ञातवासात म्हटल्या गेल्याची नोंद आहे. भीमाचे 3 विवाह झालेले, तर सर्व पांडवांचे 2-3 विवाह झाले. द्रौपदी ही सगळ्यांची पत्नी, पण त्याच्याशिवाय प्रत्येकाला एक अधिकची अशी आहे. भीमाचे 3 विवाह आहेत. एक हिडिंबा पाहिली आपण, द्रौपदी आणि वलंधरा नावाची एक जी काशी कन्या होती तिच्याशी विवाह झालेला आहे. सवर्ग नावाचा मुलगा तिच्यापासून त्यांना झाला. हा काही फार युद्धात वगैरे आला नाही, ते काशी क्षेत्रातच ते राहिले. पण भीमाने गृहस्थी जी केली, मग ती हिडिंबेसोबत वर्षभर राहिले, ती वलंधरासोबत ते 1.5 वर्ष काशीमध्ये राहत होता. त्यावेळी जी कौटुंबिकता, पित्याचं हृदय, नवऱ्याचं कर्तव्य कशा पद्धतीने असलं पाहिजे हे सगळं भीमाने व्यवस्थितपणे केले. म्हणजे कुटुंब व्यवस्था काय असावी, कुटुंबात पतीचं कार्य काय असतं, पत्नीचं कार्य काय असतं, घरात आनंद कशा पद्धतीने निर्माण झाला पाहिजे हे सगळं भीमाने सांगितलंय, केलंय, दाखवून दिलंय. आणि म्हणून त्याला सतत राग येत असतो की आपण कुटुंब पद्धतीचा सगळी विस्कळीत केली आपली या धर्मराजाने या वनवासात आपल्याला पाठवून, आणि द्रौपदीला नको त्या गोष्टी कराव्या लागल्या. या पद्धतीनं भीमाच्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण शेवटाकडे येऊ, कारण वेळेचं भान आहे. भीमाने जेव्हा युद्ध झालं, राजसूय यज्ञ केला धर्मराजाने, तेव्हा राजसूय यज्ञामध्ये आधी सर्व 4ही दिशांना दिग्विजय मिळवायचा असतो. प्रत्येक पांडवाला कुठं ना कुठं भीष्माने पाठवलं. आधीची गोष्ट सांगतो. भीमाला पूर्व दिशेकडे पाठवलं. त्याचं कारण असं की पूर्व दिशेकडून जास्त आक्रमण होत होती. पूर्व दिशेमध्ये राक्षस प्रवृत्ती जास्त माजली होती आणि त्यांच्यापासून धोका होता. म्हणून भीष्माने भीमाची निवड केली की त्याला तिकडे पाठवा, तर आपलं राज्य हस्तिनापूर कुरुवंश व्यवस्थित राहील. आणि त्या दिशेला जाऊन सर्व क्षत्रियांचा म्हणजे सर्व राजांच्यावर विजय मिळविला. सर्व पूर्व दिशा जी धोकादायक होती ती बिनधोक केली. हे वैशिष्ट्य आहे भीमाच्या बद्दल. त्याच्या खाण्याबद्दल खूप सांगितलं जातं. तेवढंच जास्त सांगितलं जातं की खादाड आहे, राक्षसाला मारणार आहे, बकासुराला मारणार आहे. ही गोष्ट खरी आहे. असं गमतीने म्हटलं जातं की पांडवांच्या आहारामधला अर्धा हिस्सा कुंती भीमासाठी ठेवत असे, पण तो खाऊ पण घालत असे. एक विनोदी गोष्ट अशी की राजसूय यज्ञामध्येच प्रत्येकाकडे काही ना काहीतरी काम दिलं होतं कृष्णाने. तिथे सुद्धा भीम कृष्णाला बोलतात बघा. कौरवही होते तेव्हा. कौरवापैकी दुर्योधनाला कृष्णाने काय काम दिलं? सगळी अर्थव्यवस्था त्याच्या हातात दिली. जो काही खर्च होत असेल करायचा आहे तो दुर्योधनाने करा. भीमाला मोठा राग आला. अरे ते शत्रू आहे, त्याला तू आपले सगळं खजिना हातात द्यायला लागला, हे काय कृष्णा बरोबर आहे तुझं? परत कृष्ण नेहमीप्रमाणे शांत स्मित करत म्हणाले, मी करतोय ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? आता काय कृष्णाला माहित होतं भीमाला सगळं स्पष्ट सांगितल्याशिवाय कळत नाही. त्यांनी सांगितलंय बघ, दुर्योधनाच्या तळहातावर मासळीचं चित्र आहे. ज्योतिष्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्योतिष शास्त्रात, हस्तशास्त्रात, की ज्याच्या हातावर मास्याचं चित्र असतं ना, आकार असतो, त्याच्या हातून जितका पैसा खर्च होईल त्याच्या दुप्पट येतो. करू दे म्हणजे किती खर्च करायचा, उलट त्याला जास्त खर्च करावं म्हणून तर त्याला दिलंय. त्याच्या दुपटीनं धन आपल्याकडे येणार आहे. काय कृष्णा तुझे असं नाटक काही कळत नाही आम्हाला असं म्हणून ठीक आहे. पण भीमाकडे काय आलं काम? भीमाकडे काम आलं, ब्राह्मणांच्या ज्या भोजनावळी व्हायच्या तेव्हा त्या सर्व ब्राह्मणांना आग्रह करून वाढणे, जेवू घालणे, आवडीचं काम. पण त्याच्यात अशी गंमत झाली एकदा की आवडीचं भीम काय करू लागला? ब्राह्मणांना आग्रह करू लागला, खा
घ्या. आग्रह करण्याची प्रथा होती जुन्या काळात, फार चांगली प्रथा आहे ती जुन्या संस्कृतीत आपली. अलीकडे आग्रह करणं जमत नाही, नको, चुकीचं आहे, आग्रह करणं चुकीचं आहे, लोक आपल्या पोटाच्या वर कसं खातील वगैरे वगैरे असं सांगितलं जातं. ठीक आहे, आग्रह, भीमाचा आग्रह. ब्राह्मणाला तो लाडू असा वाढायला लागला, खा, 10, 15, 20. शेवटी ब्राह्मण घाबरू लागले, मी वाढतो तेवढं खाल्लंच पाहिजे. त्याला वाटायचं आपल्यासारखा भक्कम आहार असेल सगळ्यांचा, आणि लाडूचे ढिकच्या ढिक पत्रावळती यायला लागले. ब्राह्मण घाबरून गेले, रडकुंडीला आले, रे बाबा भीमा नको. मग कृष्णाकडे गेले सगळेजण, सांगायला लागले, अरे असं व्हायला लागले, त्याला ती जादी बाजूला करा. मग कृष्णाने समजावून सांगितलं की भीमा, तू तुझ्या पद्धतीने यांचा विचार करू नको. नाही, मला काय, मी खाऊ घालावं म्हणून चांगल्याच भूमिकेत करत होतो. तर अशा भीमाच्या काही गमती जमती पण आहेत. पण एकंदरीत भीमाचं जे व्यक्तिमत्व आहे ना, ते असं आकाशामध्ये प्रचंड सुळका एखादा जसा जावा तशा पद्धतीचा आहे. अन्यायाची चीड, विलक्षण राग, संताप, गरिबांना मदत केली पाहिजे, क्षात्रधर्माचं पालन केलं पाहिजे, अभयदान दिलं पाहिजे, चुकीचं वागता कामा नये, अशा पद्धतीनं भीमानं आपलं जीवन जगले. परंतु दरवेळी त्याची अडचण अशी आहे की धर्मराज म्हटलं की काहीच करता यायचं. अगदी शेवटचा प्रसंग सांगतो, त्याच्यात परत मला द्रौपदी आणि भीमाच्या संबंधावर सांगायचं आहे, तिथे आपण थांबूया. राज्य झालं, दुःख खूप भोगावं लागलं. मध्येच अश्वत्थामाने द्रौपदीची पाची बोलं कापून काढली, तेव्हा तिला आठवण झाली ते फक्त भीमाची. जा भीमा, त्या अश्वत्थामाला धरून खेचून आण. ती अर्जुनाला नाही सांगत, भीमालाच सांगत. हे सगळं झालं आणि मग निघालेत. स्वर्गारोहण पर्व आहे, त्यात कथा आहे. चाललेत स्वर्गाच्या दिशेने आणि एक 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 पडतायत रस्त्यात. पहिल्यांदा द्रौपदी पडली. द्रौपदी पडल्याबरोबर भीम एकदम थांबतो आणि धर्मराजाला म्हणतो, धर्मा थांब, द्रौपदी पडली आहे. धर्मराज मागेही पाहत नाहीत, मागे न पाहता समोर उत्तर देतात, पडली पडू देत, तू थांबू नको, तू पण चल. हा शेवटचा प्रवास आहे, कुणी कुणासाठी थांबायचं नसतं, थांबू नये. तत्वज्ञानी आहे. भीमाला ते नाही पटलं. म्हणा, अरे जिनं आयुष्यभर आपल्याला साथ दिली काही चूक नसताना, जंगलामध्ये तिने आपल्याबरोबर सगळे दुःख भोगले, ती खाली निश्चेष ठेवून पडली, तिच्यासाठी थांबायचं नाही. पण काय करणार, सगळे निघाले. भीमही निघायला आहे, पण त्याचं पाय उचलत नव्हते. नकुल पडला, सहदेव पडला, अर्जुन, भीमही पडला. सगळे अगदी तळमळत पडले. अशाही प्रसंगामध्ये भीम रखडत खुरडत खुरडत तिथे येतो द्रौपदीपाशी आणि द्रौपदीच्या कानाजवळ तोंड देऊन म्हणतो की याज्ञसेनी, तुला काय हवंय ते सांग, मी याही वेळी तुला आणून देईन. धर्मराज थांबतच नाही, निघालेच. फार सुंदर वर्णन आहे की द्रौपदी तळमळ करते. ती म्हणते, काय मागायचं भीमा, आयुष्य सगळं माझं झालं, तुम्हाला आयुष्यभर तूच मला सगळं देत आलास, आता काय मागायचं मला. नाही, तू सांग, याही क्षणी सांग, मी आणून देतो की नाही बघ. ती म्हणते, ठीक आहे, मी मागते, तुझ्या साक्षीनं मी त्या परमात्म्याकडे मागते आणि ते तू ऐक. द्रौपदी जे मागते त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की द्रौपदीचं प्रेम भीमावर किती. द्रौपदी काय म्हणते, हे देवा, हे परमात्म्या, तू मला 5 पांडव पती म्हणून दिलेस, खूप चांगली गोष्ट. पुढच्याही जन्मात मला हे 5 पांडव पती म्हणून मला मिळावे. फक्त एक गोष्ट मी तुला विनंती करते देवा, की पुढच्या जन्मामध्ये मोठा भाऊ भीम कर. या जन्मामध्ये मोठा भाऊ कोण आहे, धर्मराज. धर्मराजाच्या आज्ञेमध्ये वागल्यामुळे तिच्या संसाराचा, असे शब्द वापरू नये पण बठ्ठ्याबोळ झाला, सत्यानाश झाला, त्रास सहन करावा लागला बिचारीला. कारण तिच्या आज्ञेत सगळे, त्याच्या आज्ञेत सगळे भाऊ आहे. जर मोठा भाऊ भीम असता ना, तर वस्त्रहरण झालं नसतं, वनवास झाला नसता, अज्ञातवास झाला नसता, हे राक्षस मागे लागले नसते, किचकासारखा प्रसंग आला नसता, बकासुरासारखा प्रसंग आला नसता. बकासुराला मारला तो किरमिर नावाचा त्याचा भाऊ आला, किचकाचे 100 भाऊ आले, या सगळ्यांना भीमाने मारला. हे सगळे प्रसंग आले नसते, कारण भीम हे येऊच असे प्रसंगच येऊ दिले नसता. कारण अन्यायाच्या विरोधात ताकदीने उभा राहणारा जर कोण असेल तर तो भीम आहे. म्हणून व्यास महर्षींना भीम या व्यक्तिरेखेतून सांगायचं आहे की प्रखर इच्छाशक्ती, प्रचंड पौरुष आणि अन्यायाच्या विरोधात उभा राहण्याची तीव्र विजिगीची वृत्ती माणसात असली पाहिजे. आणि म्हणून भीम हा असा ज्वलंत व्यक्तिमत्वाचा मला वाटतं. नायकाच्या ठिकाणी हे सगळे गुण असावेत असं शास्त्रात म्हटलेलं आहे. भीमाच्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत, हे सगळे गुण आहेत. म्हणून मला असं वाटतं की
महाभारतामध्ये नायक होण्याचे गुण अंगी असलेला भीमसेन तो दीपस्तंभासारखा आहे. आणि म्हणून भीमाच्या व्यक्तिमत्वाचा आजच्या दृष्टीनं आपण थोडा विचार केला पाहिजे की भीमासारखी व्यक्तिमत्वाची तरुण मंडळी आज असली पाहिजे. शठम प्रतिषठ्ठम धोरण असलं पाहिजे. अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची इच्छा असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी महाभारतातून व्यासांनी भीमाच्या व्यक्तिरेखेद्वारा सांगितल्या. आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की भीमाचा अभ्यास महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वात काही ना काहीतरी सांगितलंच आहे. ते जर आपण समजून घेतलं तर महाभारत खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल. आणि त्याचा या संदर्भात अभ्यास अपेक्षित आहे. नुसता चमत्कार नमस्कार असा नको, तर वास्तव दृष्टीने महाभारताचा विचार करावा असं मला वाटतं. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. आपल्यापर्यंत माझा आवाज व्यवस्थित पोचला असेल असं मी गृहीत धरतो. आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.